तयार होतोय चेंडू या वेळेला आडव्या बॅटने परंतु तो सरळ जातोय लॉंगच्या बरोबर मधून चेंडू सीमारेषा पार पहिला चौकार। मूळचा झिराडचा असणारा आणि आज एबी ग्रुप अलिबाग संघामध्ये खेळणारा ओमकार पाटील या मैदानामध्ये बघा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ज्या पद्धतीने त्याने टायमिंग साधलाय ना ताकद भर ते 10 झालं 10 ते 1 अगर शेवटच्या क्रमांकाचे फलंदाज सुद्धा आले आणि इथे आता ओमकार दाखवतोय जेव्हा तेव्हा त्याच्या बॅट मधून धावांची आतिषबाजी सुरू असणार आहे। थंडीचा प्रभाव जाणू दे अथवा नसू दे मैदानामध्ये धावा कशा बनवायच्या इथे अक्षयला वारंवार तो खेळतो आणि ओव्हर फुलटॉस चेंडू होता बरोबर जाग्यावरून मैदानामध्ये पाहि एकाच गावातून प्रतिनिधित्व करतात। या वेळेला ओमकारने चेंडू उडवलाय वाईट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणार आणि एकमेकांच्या विरुद्ध वारंवार खेळत असल्या कारणाने काय करू शकतो आपण ते कदाचित ओमकार मैदानामध्ये दाखवून देतोय। एक चौकार आला पुन्हा निर्धाव चेंडू, चौकार आला निर्धाव चेंडू आणि आता षटकार आलाय। म्हणजे साधारण असं होतंय ना की एकदा ऑफर तुला करायची पुन्हा दुसऱ्यांदा माझी ऑफर स्वीकारून घ्यायची आहे, अशा पद्धतीने खेळ मैदानामध्ये चालू आहे। पण यामध्ये त्यामध्ये कार्यरत असलेला सचिन या वेळेला मैदानामध्ये फुल टॉस चेंडू देऊन बसतोय, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय। जयेंद्र जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडले, 4 धावा मिळणार आणि या 4 धावाने अर्थातच आपल्या खात्यामध्ये ओमकारने आपल्या खात्यामध्ये आणखीन +4 ने स्वतःची धावसंख्या वाढवले। ऑफस्टंपच्या बाहेर करण्याचा मोह सचिनला सुद्धा आवरलेला नाहीये आणि विशेषतः ती कदाचित स्ट्रॅटेजी सुद्धा असावी ना, कारण अलीकडच्या काळात कोणीच आल्यात ना सचिनला टप्प्याच्या शोधात सुद्धा जावं लागेल। पुन्हा फुल टॉस पुन्हा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय आणि आज सगळ्या धावा ओमकारच बनवणार असं कदाचित तो चित्र निर्माण करतोय, कारण चौथा चौकार लगावला गेलाय त्याच्या बॅट मधून आलेला आणि धावफलकावरती धावसंख्या 23 पाहायला मिळते। 9 चेंडू झालेत अद्यापपर्यंत या इनिंग मधले, 9च्या 9 चेंडू ओमकारच खेळलाय। शिरूविक नॉन स्ट्राईक एंडला फक्त पाहतोय काय घडतंय ते, कारण कर्णधाराने फक्त बघायचं म्हणजे आपण म्हणतात ना ते कुटुंब प्रमुखाने फक्त एका बाजूला उभं राहायचं। ओमकारच्या बॅट मधून आणखीन एक तुफानी बेधडक षटकार बघा, वारंवार फटका पाहावा। प्रोलिंग स्पोर्ट्सच्या चॅनलवरती आपण असाल तर त्याची क्षणचित्रे आपण पाहू शकता। काय ओमकारचा टान्स आहे, मिडल स्टंप वरती उभा आहे, सचिन मात्र तुफानी वेगवान गोलंदाज आहे पण आय डोंट केअर असं तो म्हणत असावा। ऑफ स्टंप वरती ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण जी ताकद झन्नाटेदार 3 षटकार आजच्या रात्री डोळ्यांचं पारणं फेडणारे होतं। प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण क्षणचित्रे तुमच्यापर्यंत आणि अशा वेळेला कर्णधार अजयने आपल्या हातात चेंडू घेतलाय पण अजयला सुद्धा या वेळेला खरपूस समाचार, कारण ओमकार पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा 5वा चौकार असेल कदाचित। त्या पद्धतीने कर्तृत्व सुद्धा दाखवलंय त्याबद्दल कौतुक होईल। वळूया मैदानामध्ये, आलाय फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। वन अँड ओनली ओमकार या वेळेला आजही मैदानामध्ये हे म्हणतोय की एबी ग्रुप अलिबाग संघ मैदानामध्ये धावांचा रतीब या ठिकाणी मांडण्यास सज्ज झालेला आहे आणि सामना आपण पाहतोय मधला दुसरा सामना मैदानामध्ये सुरू झाला। या वेळेला मोठा फटका, आणखीन एक, इट्स कडक, व्हॉट अ शॉट वन्स अगेन बाय ओमकार। लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 सणसणीत षटकार या वेळेला ओमकारच्या बॅट मधून पाहायला मिळतात। ज्या झिराड गावामधून आलेल्या ओमकारने आज मैदानामध्ये एबी ग्रुप संघामध्ये आपण सलामीला का आलेलो आहोत आणि एमडी वॉरियर्स थळ संघाच्या विरुद्ध खेळत असताना एका चांगल्या गोलंदाजाच्या विरुद्ध, विशेषतः ज्या गोलंदाजाने मॅन ऑफ द मॅचचा किताब हस्तगत केला। डीप कवर में भी फील्डर तैनात, जी हाँ इस मतलब उड़ाया है, गेंद गई है ऊंचाई ज्यादा और लंबाई भी ज्यादा, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर की है हवाई सफर गेंद को 6 रन। आहा, ये है कलात्मकता, ये है ताकत, ये है आक्रामकता। मैंने कहा था ये लाजवाब खिलाड़ी है दोस्तों, जबरदस्त बल्लेबाजी करने के लिए जाना जाता है। साई जिराड के मुख्य अस्त्रों में
असेल तर मात्र त्याच्याकडे ती क्षमता आहे की पुन्हा एकदा एक अप्रतिम षटक फेकायचं. इथे मात्र नाही सांगितलंय. पहिल्या चेंडूला नक्कीच जर पाहिलं तर अगदी अप्रतिमरित्या जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या वरून उचललंय. लोअर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि चेंडूला फक्त पेसचा वापर करून उडवलं. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावफलकावर आता मात्र जर पाहिलं तर 21 धावा येत आहेत. बघा ना, पूर्ण शफल झाला होता. लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूवर पूर्णपणे जर पाहिलं तर आपण ज्या प्रकारे गुडघा टेकून फटका मारतो, मग त्याला स्लॉक स्वीप म्हणतात, त्याला स्वीप म्हणतात, त्याला पॅडल स्वीप